5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये चला आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल राठोड यांचा आवाज तोपर्यंत आम्ही आणि टीमतर्फे वैभवला कुशल मडवी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी मात्र आलेलं आहे. अभिनंदन. वैभवला ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळते. अभिनंदन. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहे आई गोवर्धनी चषक 2025. आज शनिवारचा दिवस आपण पाहू शकाल. तर सन्माननीय आदरणीय संदीपजी भोसले साहेब महापेगाव, संदीपजी भोसले आपण या व्यासपीठावरती महापे गावाची आपलं स्वागत या क्रीडांगणावरती. त्याचबरोबर रुद्र इलेव्हन महापे टीमचे ओनर संदीपजी डावरकर साहेब आपणही या, आपलंही स्वागत आहे या क्रीडांगणावरती. संदीपजी भोसले यांचंही आगमन झाले, आपलं स्वागत या क्रीडांगणावरती. चला रुद्र इलेव्हन महापे टीम फिल्डिंग लावून घ्यायचं, भेग घ्यायचं नाहीये. तुम्हाला प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं दिलेली आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. एका बाजूला रुद्र इलेव्हन महापे तर एका बाजूला साई एकवीरा इलेव्हन ऐरोली. हे दोन संघांचे युद्ध आपण या क्रीडांगणावरती पाहत आहे. मागील कालखंडामध्ये रुद्र इलेव्हन महापे टीमने देखील चांगला स्ट्रगल केलाय. आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती चांगली मेहनत त्या टीमने घेतली. यावेळी आपण पुन्हा एकदा पाहू शकाल दोन्ही टीम सध्या एकमेकांच्या बरोबर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं श्याम आणि प्रसाद. सलामीची जोडी पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल
पहिला बॉल तेज तरारे, पहिलाच बॉल गतीनं बीट केलाय. चांगल्या बॉलची सांगता होती, डॉट बॉलची सांगता होती. बॉलची स्पिचिंग पहा, चांगला अँगलला बॉल बीट केलाय. रणजितला आपण पाहत आहे, इथे पाहू शकाल रणजित यांचा बॉल फुल टोस बॉल आहे. बिमरची सांगता होते. यस बीमर आहे. बीमर त्याबरोबर 2 एक्स्ट्रा म्हणजे 3 धाबा या बॉलवरती ऍड होत आहेत. 3 धाबाने वाढते फ्री हिटची संधी आहे फलंदाजाला. रणजित यांना पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला दंडित केलेले आहेत. पंचांना आपण पाहू शकाल फरान ऑफिशियल अंपायर म्हणून आपण पाहताय. इथे देखील चांगला बॉल गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावताय अगदी, परंतु फिल्डर या मुवमेंटला कमालीचं क्षेत्ररक्षण यार, कमालीचं क्षेत्ररक्षण. रोहित पुजारीचा थ्रो आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. फ्री हिट वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद घोषित केला जाईल. फ्री हिट वरती फलंदाज बाद नसतो, परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. रोहित पुजारीने काय अंतर कापलाय, लाजवाब थ्रो फेकलाय, फलंदाज बाद. चला वेग फार घेतला या मॅच मध्ये. 2 बॉलचा इथे केस संपलाय. 4 धाबा धावफलकावरती. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण सध्या अनुभवत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण रणजित यांना पाहताय. चला फास्ट खेळायचं. रणजित या मॅच मध्ये वेग फार घेतलाय. 4 झालेत. ओव्हर द विकेट बॉलर तयार. इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल, कमालीचा बॉल यार. बिंबर टाकल्यानंतर कमबॅक केला योग्य टप्प्यावरती. याही गोलंदाजानं प्रभावित केलाय. आपल्या लाईन आणि लेंथ योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. रुद्र 11 महापे अपकमिंग स्टार या खेळाडूवरती आपण सातत्याने पाहत असतो. कमालीची गोलंदाजी होती. इथे शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला हुक केलाय. फटका चांगला, टायमिंग प्रॉपर. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धाबा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. कमालीचा फटका खेचलाय दीपकने. इथे इनसाइड आउट. वाह क्या बात आहे. काय झेल टिपला यार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, कव्हर रिझनला तो झेल टिपलाय.
समशात तिकडे होते, कमालीचा झेल टिपलाय, लाजवाब शॉट एक्स्ट्रा कव्हरला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल भरपूर वेगाने बॉल आला होता. अखेरच्या मुवमेंटला पाहू शकाल काय झेल टिपला यार, सुपर्ब झेल. कलेक्शन पहा किती छान रीतीने झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या कॅमेरामॅनने कैद केलाय. आठ धाबा धब्बल कावरती आहे. ओव्हर नंबर पहिला आपण पाहत आहे. 2 विकेटचं नुकसान झालंय. साई एकविरा 11 ऐरोली टीम आपण पाहू शकाल. इथे देखील कमालीचा बॉल यार, अगदी 30 तयार बॉल आपण पाहू शकाल. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण दोन्ही पंचांना पाहताय. ऋषी म्हात्रे आणि त्याच्याबरोबर फरान आमचे जवळचे मित्र. सातत्याने आपण या बेलापूर विभागामध्ये असो, शहाबाज विभागा ओव्हरची होती समाप्ती. शहाबाज विभागामध्ये असो किंवा दिवाळीमध्ये असो, सातत्याने त्यांचा सहभाग सातत्याने असतो. आणि आमचे फरान सध्या आपण त्यांना पाहू शकाल. काल देखील काही मुख्य कारणामुळे उपस्थित झाले नाही. भरपूर लांबवरूनचा प्रवास आज देखील त्याने गाठलाय. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आता परिवर्तन झालंय. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 8 धावा धावफलकावरती कमबॅक केलाय गोलंदाज रणजितने. कमालीची गोलंदाजी केली आहे. अनिकेत आलाय ओव्हर नंबर 2. पहिला बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटने अनिकेत यांचा पहिला बॉल गॅपमध्ये. इथे कमालीची फिल्डिंग, समशादची फिल्डिंग आवडली असेल तर पहा काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे. कमालीचं यार क्षेत्ररक्षणाचं एफर्ट्स आपण पहा. बोट आकाशावरती, फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद झालाय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहताय अप्रतिम झालाय. समशाद आपण पाहू शकाल कमालीची फिल्डिंगचा एफर्ट्स. आठ धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. वैभव आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. इथे देखील चांगला बॉल, 30 तरार बॉल यार. अनिकेत ने रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. 30 पहा वेग किती भन्नाट आहे. तीखा बाउन्सर, 30 तरार बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. काय गोलंदाजी होते. बॉल अगदी बंदुकीच्या गोळीने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती, चांगल्या बॉलची सांगता होते. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन सुरू आहे. अजूनही कुठल्या प्रकारचा रूम देत नाहीये. इथे मोठा फटका मारायचा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर. बंदुकीच्या वेगाने निघालाय, बंदुकीच्या गोळीने, बुलेटच्या वेगाने. नो डाऊट नो चान्स. बॉल इन टू द फॅन्स. बारा झाले धावफलकावरती आपण धाबा पाहू शकाल. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 12 धाबा धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी होती. फटका देखील तेवढ्याच ताकदीचा आलाय. चला फास्ट खेळायचंय. 2 षटक सध्या ओव्हर नंबर 2 आपण पाहताय प्रगती पथावर असताना. इथे देखील शॉर्ट बॉल होता. इथे पाहू शकाल अगदी गॅप मध्ये बॉल बुलेटच्या वेगाने चाललाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. गॅप मधून नो डाऊट नो चान्स. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वेगाने कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. खणखणीत चौकार.
लागोपाठचे 2 चौकार आलेत. कमालीचा फटका ठोकलाय. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहत आहे अनिकेतने चांगली गोलंदाजी केली. नंतरच्या 2 बॉलवरती महागणं ठरलाय. अनिकेत थोडासा वेगापासून भरकटलाय. बॉल तयार. इथे चांगला वेग आहे. आता चांगला बॉल आहे. कमालीचा वेगाने निघाला. ही गोलंदाजीची खासियत आहे. 2 चौकार खाल्ले त्याच्यानंतर थोडा वेग वाढवलाय. कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे. शेवटचा बॉल 16 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. 16 धाबा. बॉल पुन्हा एकदा तयार. ओर द विकेटने. इथे आणखीन एक चांगला बॉल. कमालीचा बॉल. षटक संपले. डॉट बॉलची होते सांगता. फरहान चौधरीला आपण पाहताय सध्या स्क्रीन मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये चंदन आलाय बॉलिंग करण्यासाठी. आणखीन एक अपकमिंग स्टार फ्रॉम रुद्र 11 महापे. याही खेळाडूने कमी वयामध्ये प्रभावित केलाय. चंदन यांचा पहिला बॉल. क्या बात आहे. तेच तर्रार बॉल यार. भन्नाट वेग धारण केलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने प्रभावित केलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूचं नाव येणाऱ्या कालखंडामध्ये नक्की नाव तुम्हाला दिसेल. काय गोलंदाजी केली. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. टिपलाय शेल. आणखीन एक विकेट. चंदनला मिळते सफलता. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. काय गोलंदाजी होते यार. योग्य टप्पा. गोलंदाजाचा जो अँगल आहे त्यांचा लाईन जो आहे काय कमालीची गोलंदाजी होती. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपण या क्रीडांगणावरती पाहताय. प्रभात आलाय फलंदाजी स्ट्राइक एंडला आपण पाहताय. चंदन तलवारचं कौतुक. या चंदनचं मी कौतुक करेल. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. कमालीची गोलंदाजी होती. आणखीन एक चांगला बॉल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. फटका कमालीचा. अगदी एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. आलाय चौकार. इथे बाटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकी क्षेत्र तिकडे आहे. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही आहे. सिंगल वाढते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 21. 21 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. धावफलकावरती आपण धाबा पाहताय 21. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहताय. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न मिडॉनला चाललाय. कमालीची गोलंदाजी. फिल्डिंग तेवढ्याच ताकदीची होती. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. डॉट बॉलची ते सांगता होती. डॉट बॉलच्या मदतीने आपण धावफलक सध्या इथे थांबलाय. इथे मोठा फटका मारायचा. फटका चांगला आहे. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षण आहे परंतु बॉल आवडलाय. अडवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय.
अडवण्यामध्ये यश इथे मिळालंय. इथे षटक इथे संपलाय. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 23 धावा धावफलकावरती. 23 धावफलकावरती आपण धावा पाहताय. आता पुन्हा एकदा अनिकेत आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. चांगली कॅप्टनशिप आपण पाहत आहे. अनिकेत कडचा जो वेग आहे भरपूर चांगला राहिलाय. अनिकेत आपल्या वेगावरती अक्षरशः स्वार झालाय. चांगली स्पिचिंग, चांगलं कॅप्टनशिप आपण पाहताय. रुद्र इलेव्हन महापे टीमचे कॅप्टन चांगला निर्णय इथे घेतलाय माझ्या मते. चला फास्ट खेळायचं. रुद्र इलेव्हन महापे टीमचे कॅप्टन वे फार घेत आहे भावेश. तेवीस झाले. 23 ज्या बॉलवरती 2 धावा आहेत ना, 23 झालेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये अनिकेत आलाय स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी. आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. प्रभावित केला या गोलंदाजाने. अनिकेतचा आणखीन एक तेज तर्रार. रफ्तार पहा, वेग किती भन्नाट आहे यार. अगदी 134 135 असं म्हणायला हरकत नाही आहे. तेज तर्रार बॉल यार. अगदी भन्नाट वेग धारण केलाय. शरीराचा वेध घेतलाय, प्रभावित केलाय. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. काय गोलंदाजी होती. 23 धावा धावफलकावरती ताकदीची गोलंदाजी होती. मोठे फटके मारावे लागतील. धावा येत नाहीये, धावा काढाव्या लागतील. बॉल पुन्हा एकदा तयार. अनिकेत ओव्हर द विकेट. इथे आणखीन एक चांगला बॉल. तेज तर्रार लेग स्टिक सोडून चाललाय पंच ऋषी म्हात्रे. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलाय. फरहान चौधरी आणि त्याच्याबरोबर ऋषी म्हात्रे ऑनफिल्ड अंपायर ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून त्यांची ओळख झाली आणि आपण सध्या त्यांना पाहताय. व्हाईट बॉलला टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. इथे चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. कमालीची गोलंदाजी, कमालीचा एफर्ट्स. वेग पहा, अगदी तेज तर्रार. बंदुकीच्या गोळीने बॉल विकेट किपरचा भेद घेतलाय. टप्पा पडला, अँगल चांगला राहिलाय, रिदम चांगले, टप्पा चांगलाय, चांगल्या बॉलची पिचिंग इथे होते. इथे देखील चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक सबमरीन डिलिव्हरी. वाह, काही गोलंदाजी होती यार. अनिकेत आणि अनिकेत आपण पाहत आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अनिकेतचा जो अँगल आपण पहा, फुटवर्कचा वापर होत नाहीये सर. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असायलाच पाहिजे. आता आणखीन एक चांगला, वा, लागोपाठचा 4था डॉट बॉल. काय गोलंदाजी होते मित्रांनो. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असायलाच पाहिजे. मोबाईल मध्ये जेव्हा रेंज असेल तेव्हाच आपण एकापासून दुसऱ्याला संपर्क साधू शकता. क्रिकेट मध्ये फुटवर्क नाही दिसत आहे. अनिकेतचं कौतुक करेल. फलंदाज फुटवर्क वापरत नाहीये. आपल्याकडचा टप्पा पण हा योग्य असावा. वा, कमालीच यार. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु यावी व्हाईट बॉल आहे. दिशा खराब, अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर बाहेर गेलाय. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या वाढते. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 25. अनुराग माझ्या बरोबर जुडलाय ऍज अ स्कोरर म्हणून. आपण त्याच्या माध्यमातून आपण सध्या पाहताय 25. इथे देखील चांगला, वाह, क्या बात आहे. तिखा बाउन्सर, तिखा बाउन्सर म्हणायला हरकत नाहीये. अगदी टप्पा जो आहे बॉल उडला देखील नाही आहे. कमालीची गोलंदाजी यार. वाह, काय गोलंदाजी होते. वेग, लाईन, त्याचा अँगल, त्याचा रिदम, त्याचा टप्पा. शेवटचा बॉल. बॉल तयार. थॉप स्टिक सोडून चाललाय व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये एकही रन बॅटने खर्च केली नाही आहे. 3 व्हाईट बॉल फक्त फेकलेत आणि 5 डॉट बॉल फेकले. त्या अनिकेतने हा कारनामा केलाय. शेवटचा बॉल, हा 4था व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. 4था व्हाईट बॉल. 5 डॉट बॉल फेकलेत,
4 व्हाईट बॉल फेकले, तब्बल 9 बॉल या ओव्हरमध्ये फेकण्यात आलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला, ऐरोली कोलीवाडा आणि भूमी 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन ऐरोली कोलीवाडा, भूमी 11 बोनकोडे. आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपण पाहताय, आजच्या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. इथे मोठा फटका मारायचा, शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार अस्मानी टोला. मी जास्त वेळ थांबणार नाहीये हे सांगून जाणारा प्रात्यक्षिक फलंदाज शामच्या बाटमधून अस्मानी टोला. षटकार. चार ओव्हरचा इथे खेळ संपलाय. नुकताच 4 ओव्हरचा इथे खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय 34-34. आता ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा परिवर्तन झालंय. चला, भूमी 11 बोनकोडे, ऐरोली कोलीवाडा टीम, मनोज चव्हाण, योगेश अभि जोशी. चार व्हाईट बॉल फेकण्यात आले होते. अनिकेतच्या ओव्हरमध्ये आणि एक व्हाईट +1 होता, म्हणजेच 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. आता ओव्हर नंबर 5 स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी परिवर्तन झाले. संशय आलाय, ज्या गोलंदाजाने झेल काय टिपला होता, संशय आलाय ओव्हर क्रमांक 5 मध्ये. चला, ऐरोली कोलीवाडा टीमचे कॅप्टन मनोज चव्हाण. ओहो, क्या बात है, you miss, I will definitely hit. दांडी दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. चला, भूमी 11 बोनकोडे आणि त्याच्याबरोबर ऐरोली कोलीवाडा दोन्ही टीमचे संघनायक. भूमी 11 बोनकोडे, ऐरोली कोलीवाडा, नवी मुंबईतील आणखीन 2 नामवंत संघ या स्पर्धेमध्ये आपण त्यांनाही पाहणार आहोत. रुद्र 11 महापे कमबॅक केलाय, प्रभावित केलाय. समशेद पुन्हा एकदा ऑन मार्क. इथे सिंगल घ्यायचा प्रयत्न, परंतु सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 35-35च्या घरामध्ये. ओव्हर क्रमांक 5 आपण सध्या पाहताय. आई गोवर्धनी माता चषक 2025 तब्बल 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा साकार होते. आजचा दुसरा दिवस आपण पाहताय. काल देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, परंतु आझाद 11 खेरणे टीम ट्रँग्युलर मध्ये पहिला संघ प्रवेश केलाय. भरपूर चांगला खेळ त्यांचा झालाय. आज देखील आपण पाहू शकाल दोन मॅच जिंकली टीम शिरवणे. सारसोळे, जय गणेश कुशल 11 सारसोळे संघ जिंकलाय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, याही वेळेला डॉट बॉल. तिसरा इथे निर्धाव बॉल आलाय. बोनकोडे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कमालीची गोलंदाजी होती. इथे देखील चांगला बॉल आणि किनेक तेज तरार, परंतु ऑफस्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केले समांतर, बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची ते सांगता होते. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. इथे देखील चांगला बॉल अलॉंग द ग्रास, डीप मध्ये प्रोटेक्शन. रोहित तिकडे होते, चांगली फिल्डिंग होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा, थ्रो चांगला आलाय, परंतु पाहता पाहता 2 धावा वेगाने कन्वर्ट होते. थ्रो चांगला आलाय, कदाचित यशांवरती बॉल आदळला असता
तर फलंदाजाला परतीचा प्रवास व्हावा लागला असता. ते 2 धावा मिळत आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या वाढते 38 आकड्यावरती. 38 ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा केस संपला. 38 धाबा फलकावरती येईल. 2 बॉलचा अजून एक हे शिल्लक आहे. इथे चांगला बॉल आहे. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक विकेट. क्लीन बोल्ड आहे. आणखीन एक फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळेलाही फलंदाज बाद. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 38 धावा फलकावरती आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. त्याचबरोबर तेजस्विनी ताई इथे देखील उपस्थित आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल आई गोवर्धनी माता चषक 2025 सही क्रीडांगणात शनिवारचा दिवस आपण पाहताय. सौभाग्यवती तेजस्विनी ताई आणि त्याच्याबरोबर संगीता ताई देखील इथे उपस्थित आहे. तुमचं स्वागत आहे या क्रीडांगणावरती. आई गोवर्धनी माता चषक 2025 क्रीडांगण आपण पाहत आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल चांगला बॉल आहे. रन मिळणार नाही आहे. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते परंतु ऋषी म्हात्रेने सांगितलं की अखेरच्या मुवमेंटला हा वाईट बॉल आहे. ऑफस्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केले समांतर परंतु बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथे देखील पुढे जाते. 39 धावा फलकावरती लागले जात आहेत. 39 रन्स ऑन दी बोर्ड. 39 धावा फलकावरती आपण पाहत आहे. चला ऐरोली कोलीवाडा टीमचे कॅप्टन भूमी 11 बोनकुडे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ऐरोली कोलीवाडा अभि. एकोणचाळीस झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला ऐरोली कोलीवाडा टीम इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत. आपला कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला टॉस विजेता घोषित केलं जाईल याची दक्षता घ्या. ऐरोली कोलीवाडा टीम इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत याची दक्षता आपण घ्या. शेवटचा बॉल. बॉल पुन्हा एकदा तयार. एकोणचाळीस धावा फलकावरती आहे. चला फास्ट खेळायचं. रुद्र 11 महापी टीम. इथे शेवटचा बॉल. फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय जेल आणि विकेटचं बटन. इथे फलंदाज बाद झालाय. धाबा झाल्यात 39 आणि 40 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. चला ऐरोली कोलीवाडा टीम तुम्हाला हा शेवटचा कॉल आहे. तर रुद्र 11 महापे टीमचे संघमालक मी विनंती करतोय संदीप दादा आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रुद्र 11 महापे टीमचे संघमालक. चला 40 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 39 धाबा बनवलेल्या आहेत आणि 40 धाबा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. चाळीस धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये
त्याचबरोबर आम्ही शुभ सन्मान आपण इथे करतोय आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झालाच पाहिजे आणि तो शुभ सन्मान आम्ही इथे पार पाडतोय तर सर आपण सन्मान इथे पार पाडतोय सौभाग्यवती तेजस्वनीताई कुंदन म्हात्रे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान तर प्रशांत आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आम्ही इथे करतोय प्रेमाचं प्रतीक मायचुबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना इथे सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे आम्ही सन्मानित करतोय त्याचबरोबर संगीताताई विष्णू म्हात्रे देखील इथे ताई देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान तर मी प्रशांत म्हात्रे आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा संगीताताईंचाही सन्मान इथे होतोय प्रशांतजी म्हात्रे या स्पर्धेचे सर्व आयोजक त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत म्हात्रे जतीन पाटील ऋषी म्हात्रे आणि आयोजक कमिटी यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आम्ही इथे करतोय त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब इथे उपस्थित आहे महापेगाव त्यांचाही सन्मान आम्ही इथे करतोय मिलिंदजी पाटील तर मी जतीन पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा मिलिंदजी पाटील यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे मिलिंदजी पाटील साहेबांचा सन्मान इथे होतोय या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रेमाचं प्रतीक मायचुबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र महापी गावाचे मिलिंदजी पाटील यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी पाटील देखील उपस्थित आहेत अशोकजी पाटील साहेबांचा सन्मान तर मी प्रशांत म्हात्रे आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा अशोकजी पाटील साहेबांचा सन्मान आपण इथे करायचा आहे अशोकजी पाटील साहेबांचा सन्मान आपण इथे करायचा आहे प्लीज विनंती करतोय प्रेमाचं प्रतीक मायचुबदार शाल आणि त्याचबरोबर महापे गावाचे संघमालक म्हणून ज्याची ओळख आहे महापे गाव सातत्याने रुद्र 11 महापे टीम खेळत असते सातत्याने पाठीचा कणा म्हणून त्यांचा सपोर्ट असे संदीपजी डाऊरकर साहेबांचा सन्मान तर मी जतीन पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा संदीपजी डाऊरकर सरांचा सन्मान आपण इथे करायचा आहे महापे गावाचे संघमालक रुद्र 11 महापे या टीमचे त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विजयजी बुलकडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय विजयजी बुलकडे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय नाव बॅक विजय भाऊ लकडे साहेबांचा सन्मान इथे होतोय जतीन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय प्रेमाचं प्रतीक मायचुबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन थँक्यू सो मच नाव बॅक टू द क्रिकेट सरळ मैदानाच्या क्रीडांगणावरती पूर्वार्ध इथे संपलाय उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण पाहताय आई गोवर्धनी माता चषक 2025 हे क्रीडांगण आपण पाहू शकाल प्रसादला आपण पाहताय 40 धावाचा पल्ला गाठायचा आहे सलामीची जोडी रोहित पुजारी आणि सुरेश मारुद्र 11 महापे टीमची A1 जोडी म्हणून ज्याची ओळख आहे आपण पाहू शकाल इथे आणखीन एक चांगला बॉल क्या बात आहे सबमरीन वा पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय काटा बदललाय स्पिचिंग पहा चांगली होती बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय चांगल्या बॉलची ते सांगता होती कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे रोहित पुजारीला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये 40 धावाचा पल्ला गाठायचा आहे 40 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सलगचा तिसरा डॉट बॉल फेकलाय गोलंदाज प्रसादने काही टप्प्यावरती गोलंदाजी होती पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन सध्या क्रीडांगणावर सुरू आहे इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न फटका फसला डान्सिंग डाऊन द विकेट मोठा मासा जाळ्याला अडकलाय ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली रोहित पुजारी सारखा मोठा मासा जाळ्याला अडकलाय जो जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय बडी मछली फसी जाल में बडे विकेट का बटन
प्रसादची गोलंदाजी कमालीची होती यार. 4 बॉल मध्ये एकही रन तरी खर्च केली नाही आहे. आपल्याकडे जो अँगल आहे, आपल्याकडचा जो लाईन आहे, आपल्याकडचा जो लेंथ आहे, गोलंदाजाकडे रिदम, गोलंदाजाचा जो अँगल, त्यांचा लाईन योग्य टप्प्यावरती असावा आणि तेच प्रकारचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी आपण पाहताय. इथे मोठा फटका मारायचा आहे. शॉर्ट आर्म पुल फटका फसलाय, परंतु एक टप्पा घेत गॅपचा वापर होतोय. रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा. बॉल सीमा पार, धाबा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. आता चौका ठोकलाय. 40 धाबाचं लक्ष आहे. फलंदाज आल्या पावली आक्रमण सुरू आहे. या रखरखता अक्षरशः कडक उन्हामध्ये हा सामना कडक रंगलाय. चला 5 बॉलचा खेळ संपलाय. सन्माननीय योगेशजी पाटील शिरवणे गावाचे आणि त्याच्याबरोबर राजेशजी सुतार साहेबांचंही आगमन झालंय. एक सर्व आयोजक म्हणून ज्याची ओळख आहे. रबर बॉल बॉक्स क्रिकेट सातत्याने खेळवत असतात. आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून शिरवणे गावामध्ये नाईट स्पर्धा होते. ओपन फॉर्मेट असेल, ग्रामीण फॉर्मेटने त्यांची स्पर्धा होते. मागील कालखंडामध्ये आपण पाहिलात. योगेश दादाचं आगमन झालंय. सुस्वागतम योगेश दादा आपल्या या क्रीडांगणावरती. 4 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 4 धावा फलकावरती. बॉल तयार ओर द विकेटने. शेवटचा बॉल, मोठा फटका मारायचा. टाक आवाज आलाय, परंतु आकाशाला गवस निघालणारा आसमानी टोला. क्या बात है. अनिकेत का बल्ला उछल कर बोला, आलाय षटकार. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय कुंदन दादा म्हात्रे व त्यांचे सर्व सहकारी मित्र इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या उपस्थितीमध्ये. टॉस इथे होतोय. भूमी 11 बोनकोडे आणि ऐरोली कोलीवाडा या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहू शकाल. ऐरोली कोलीवाडा आणि भूमी 11 बोनकोडे नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आणि टॉस इथे होतोय ताईंच्या उपस्थितीमध्ये. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय विष्णूजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं स्वागत आहे. इथे 10 धावा झाल्यात आणि शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल आहे. पुल इज अ ब्युटिफुल. क्या बात आहे. हवाई सफर अखेरच्या मुमेंटला पुल इज अ सक्सेसफुल. रोहित पुजारी परतल्यानंतर देखील हार मानत नाही आहे. क्या बात आहे. काय बॅटिंग सुरू आहे. लास्ट जवाब. आदरणीय सन्माननीय विष्णूजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय. आम्ही त्यांचं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल आज उपस्थित आहेत. 16 धावा फलकावरती आहे. 40 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. इथे उलटा फटका मारायचा प्रयत्न होता, स्विच हिट करायचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती मी ते सिंगल. एक रन मिळते. एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या इथे देखील वाढते. 17 वरती पोहोचली. 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन अ प्रोग्रेस. 40 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे.
या मैदानावरती अनेक रेकॉर्ड झालेत. एक बॉल मध्ये 6 धावा देखील चेस झालेले आहेत. मित्रांनो, ही स्पर्धा 3 दिवस साकार होते. एक बॉल मध्ये 6 काल देखील काढल्या गेलेल्या आहेत आणि आज देखील तो कारनामा या क्रीडानगरीमध्ये झालाय. इथे इनसाइड आउट केलाय. क्रिकेट, टेनिस क्रिकेट विश्वाचं मादक सौंदर्य दाखवणारा. वाह, बॉल सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतने चढवलाय हल्ला. बॉल सीमा पार. धाबा मिळतंय 4. आलाय खणखणीत चौकार. इथे देखील शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला हुक करायचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगलने टीमची धावसंख्या 22 धावा. इथे फटका चांगला आहे. ठोकलाय षटकार. अनिकेतच्या मधून आणखीन एक अस्मानी टोला. क्या बात है. ये खिलाड़ी ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, अपनी टीम की जरूरत देखता है आणि काय फटका ठोकलाय. त्याचबरोबर सूर्यकांतजी मडवी, बाळादादा आपण कुठे असाल तर या. ऐरोली कोलीवाडा टीमचे एक बॅकबॉन म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक युवा खेळाडूंना सातत्याने घेऊन आपल्या टीम बरोबर खेळतात. ऐरोली कोलीवाडा हा टीम भरपूर उच्च स्तरावरती सध्या गेलाय. भरपूर चर्चा होती. अभि जोशी, मनोज चव्हाण, सूर्यकांतजी मडवी आणि संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. भूमी 11 बोनकोडे टीमच्या बरोबर. भूमी 11 बोनकोडे टीमने टॉस जिंकलाय. लगेच निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 28 झाले. 28 12 करायचे आहेत या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र तिकडे आहे. इथे मी ते सिंगल टीमची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. 40 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 29 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. आता जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 11 करायचे आहेत या मॅच मध्ये. चला, 18 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 मध्ये 11 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. शुभमला आपण पाहताय. इथे हाफ ट्रॅकर बॉल. त्या बॉलला हुक केलाय. लांब गेलाय. काय फटका ठोकला यार. फटका ला जवाब आहे. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेशच्या बॅटमधून हल्ला केलाय. हल्ला चढवला जातोय. आक्रमण केलाय. अनिकेतला पाहून सुरेशने देखील रंग बदलला. अस्मानी टोला. फटका तेवढ्याच ताकदीचा होता. फेकून दिलाय. 35 झालेत. 5 धाबांची आवश्यकता आहे. इथे देखील चांगला फटका केलाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपण पाहताय. गॅपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतोय, परंतु बॉल पकडलाय अखेरच्या मुवमेंटला. थ्रो देखील खूप चांगला आलाय. 2 धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 37. आता 3 धाबांची आवश्यकता आहे.
इथे बॅटची कडा, परंतु बॉल चाललाय डिक्लेरेशन झोनच्या बरोबर बाजूने. अखेरच्या मुवमेंटला बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. मी ते सिंगल नंतर टीमची धावसंख्या 38. आता 2 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला अक्षरशः गुदगुदल्या करीत, बॉल सीमा पार, सामना फिनिश. रुद्र 11 महापे हा संघ इथे जिंकला. वेल प्ले टीम, अभिनंदन रुद्र 11 महापे टीम, कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॉलिंग करत असताना 2 ओव्हर हाताळले, आपल्या बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. बॅटिंग देखील 21 धावा केले, वेग 22 धावा त्याने बनवल्या आणि वेग भरपूर प्रचंड होता. अनिकेत, मॅन ऑफ द मॅच. चला अनिकेत, आमच्या इथे यायचंय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जा. आपल्या